भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते। दर्शन रांग असेल, त्याचबरोबर मुखदर्शनाची रांग असेल, अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि सुरक्षा व्यवस्था देखील अतिशय चोखपणे तयार करण्यात आलेली आहे। सागर बरोबर आहे। करोडो भक्तांचं आधारस्थान किंवा श्रद्धास्थान जे आहे ते लालबागचा राजा आहे। आपण जर पाहिलं तर 4:15 वाजता प्राणप्रतिष्ठा जी आहे ते लालबागच्या राजाची पूजा अर्चा झाली आणि 5 वाजता खऱ्या अर्थानं लालबागच्या राजाचे दर्शन जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण जर पाहिलं तर सकाळपासूनच चरणस्पर्श असेल, त्याचप्रमाणे मुखदर्शन असेल, यामध्ये मोठ्या संख्येनं गणेश भक्त जे आहेत ते भाविक जे आहेत ते या ठिकाणी गर्दी करताना पाहायला मिळतात। प्रत्येक गणेश भक्ताला लालबागचा राजा आपल्या डोळ्यात साचवायचा आहे, पाहायचा आहे आणि त्यासाठी मोठी गर्दी लालबागच्या राजाच्या चरणी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। राज्यभरातून देशभरातून अनेक भाविक जे आहेत ते दरवर्षी या ठिकाणी येत असतात आणि दरवर्षी ही संख्या जी आहे ती वाढताना पाहायला मिळते। यंदा लालबागच्या राजाच्या आजूबाजूचा जो देखावा आहे त्याचं आकर्षण आपण जर पाहिलं तर राजमहल जो आहे तो सुवर्ण राजमहल जो आहे तो साकारण्यात आलेला आहे। या सुवर्ण राजमहलामध्ये लालबागचा राजा जो आहे तो बसलेला आहे। अगदी मोहक व सुंदर अशी ही मूर्ती जी आहे ज्या पद्धतीनं दरवर्षी असते त्याच पद्धतीने यंदा सुद्धा साकारण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। या सुवर्ण महलाच्या वरती आपण जर पाहिलं तर तिरुपती बालाजीचं मुकुट जे आहे तीची प्रतिकृती जी आहे ती साकारण्यात आलेली आहे आणि या प्रतिकृतीच्या खाली तिरुपती बालाजीच्या मुकुटाच्या प्रतिकृतीच्या खाली हा लालबागचा राजा जो आहे तो विराजमान झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे आकर्षक असा हा देखावा आहे आणि साहजिकच लालबागच्या राजाचं दर्शन व्हावं याची उत्सुकता जी आहे ती किंवा आतुरता जी आहे प्रत्येक भाविकाला असते। आपण जर पाहिलं तर गेल्या 2 दिवसापासून लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी लोकांनी रांगा ज्या आहेत त्या लावलेल्या आहेत। अगदी 24 तासपेक्षा जास्त रांगेमध्ये उभं राहून आता सकाळी 5 वाजता दर्शन जे आहे ते सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे श्रद्धा जी आहे ती भाविकांची वाढत दिवसेंदिवस चाललेली पाहायला मिळते। आपण समोरची रांग जर पाहिली त्या रांगेत सुद्धा मोठी गर्दी पाहायला मिळते। पोलीस यंत्रणा सज्ज आहे, मंडळाचे कार्यकर्ते जे आहेत ते पुढील 11 दिवस सज्ज असणार आहेत आणि यंदा AI टेक्नॉलॉजीचा वापर करून लालबागच्या राजाची सगळी सुरक्षा व्यवस्था जी आहे ती तैनात ठेवण्यात आलेली आहे। मोठ्या संख्येने CCTV आहेत AI टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून। त्यामुळे प्रत्येक बारीक गोष्टीवरती AI टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून देखरेख जी आहे ती केली जाणार आहे। सुसज्ज यंत्रणा सगळी ठेवण्यात आलेली आहे। त्यामुळे आपण जर पाहिलं तर दरवर्षीप्रमाणे पहिल्या दिवशी लालबागचा राजा पाहण्यासाठी आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी किंवा डोळ्यानं प्रत्यक्ष पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। सागर, हे लालबागच्या राजाचं विहंगम आणि तितकंच विलोभनीय असं दर्शन आपण घेत आहोत। मोठ्या संख्येनं भाविकांनी गर्दी केलेली आहे। मुखदर्शनाची रांग त्याचबरोबर चरणस्पर्शाची रांग या दोन्ही रांगांमध्ये भाविकांची प्रचंड अशी गर्दी आपल्याला पाहायला मिळते। आणि दुसरीकडे आपण पाहतोय मुंबईचा राजा अर्थात गणेश गल्लीचा गणपती, या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी देखील भाविकांची गर्दी झालेली आहे। राज्यभरामध्ये गणेशोत्सवाचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतो आहे। गणेश गल्लीच्या राजाची प्राणप्रतिष्ठा देखील पार पडलेली आहे। पहाटेपासूनच या दोन्ही बाप्पांच्या दर्शनासाठी मोठी रांग आपल्याला पाहायला मिळते। मुंबई असेल, पुणे असेल, त्याचबरोबर इतरही प्रमुख शहरांमधील गणेशोत्सव हा एक आकर्षणाचं केंद्र संपूर्ण राज्यामध्ये पाहायला मिळतं। खास करून मुंबई असेल, पुणे असेल, अशा दोन्ही शहरांमध्ये गणेशोत्सवाची धूम संपूर्ण 10 दिवस आपल्याला पाहायला मिळते। तर मुंबईतील लालबागचा राजा त्याचबरोबर मुंबईचा राजा गणेश गल्लीचा गणपती देखील आपण पाहतो आहोत। मोठ्या संख्येनं भाविकांची गर्दी झालेली आहे। आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी भाविक कालपासूनच गर्दी करताना पाहायला मिळत होते। पुन्हा एकदा जाणार आहोत विनायक यांच्याकडे। विनायक, आपण पाहतोय की यंत्रणा सज्ज आहे। लालबागच्या राजाचे जवळपास 4 ते 5 हजार कार्यकर्ते, इतकंच नाही तर जवळपास 500च्या वर CCTV आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा देखील वापर, कशा प्रकारे ही सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे आणि पोलीस यंत्रणा तर मुंबईमध्ये संपूर्ण मुंबईच्या गणेशोत्सव काळामध्ये सज्ज असते। राजाचा जो मंडप आहे, जी गल्ली आहे लालबागच्या राजाची मार्केटची गल्ली,
त्या ठिकाणी सुद्धा पुढील 11 दिवस ही सगळी यंत्रणा जी आहे ती सज्ज ठेवावी लागते, कारण मोठ्या संख्येनं दररोज लाखोच्या संख्येनं भाविक जे आहे ते देशभरातून राज्यभरातून या ठिकाणी येत असतात. त्यामुळे साहजिकच यांच्या सुरक्षेचा प्रश्न जो आहे तो मोठा असतो, परंतु मंडळाच्या वतीनं सुद्धा गेले अनेक वर्ष ही सुरक्षा जी आहे ती पुरवली जाते. पोलीस यंत्रणा खास करून आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या संख्येनं पोलीस तैनात, बाहेरच्या बाजूला आतल्या बाजूला सगळ्याच गेटवरती तैनात आहेत. CCTVचं कवच जे आहे, करडी नजर जी आहे ती CCTVची असणार आहे. AI टेक्नॉलॉजी यंदा वापरण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे प्रत्येक बारीक गोष्टीवरती नजर जी आहे ती या सगळ्या सुरक्षा यंत्रणेची असणार आहे आणि सुरक्षित भाविकांना दर्शन कसं देता येईल हा मानस जो आहे तो मंडळाचा असेल, त्याचप्रमाणे पोलीस यंत्रणाचा सुद्धा असणार आहे. सकाळीच गर्दी जी आहे ती मोठी झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे साहजिकच पोलिसांना सुद्धा या सगळ्या गर्दीला हळूहळू पुढे न्यायची कसरत जी आहे ती करावी लागते. परंतु प्रत्येक भाविक जो आहे तो श्रद्धा ठेवून या ठिकाणी येतो, त्यामुळे त्याला दर्शन मिळावे ही अपेक्षा भाविकांची असते. त्यामुळे पोलिसांकडून सुद्धा पहिल्या दिवशी आपण जर पाहिलं तर किंवा मंडळाकडून सुद्धा पहिल्या दिवशी सुरळीत दर्शन कसं सगळ्या भाविकांना देता येईल या उद्देशानं सगळेजण काम करताना आपल्याला दिसून येत आहेत. हे आपण जर पाहिलं तर मुखदर्शनाची रांग आहे. अगदी लालबागच्या राजाच्या गल्लीच्या बाहेरचं जे मैदान आहे, गरमखाना त्याला म्हणतात, त्या मैदानात सुद्धा सगळी व्यवस्था जी आहे ती या सगळ्या मुखदर्शनाची रांगेची करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. शेवटी या ठिकाणी आल्यानंतर भाविकांना दर्शन जे आहे ते लालबागच्या राजाचं मिळतं. तर समोर स्टेजवर आपण जर पाहिलं तर ही चरणस्पर्शाची रांग आहे. या चरणस्पर्शाची रांग अगदी काळा चौकी आंबेवाडी या ठिकाणावरून सुरू होते. त्या ठिकाणी सुद्धा रात्री भाविक जे आहे ते आलेले आपल्याला पाहायला मिळाले होते. त्यामुळे कुठेतरी 24 तास या सगळ्या रांगा लागल्यानंतर आता पहाटे 5 वाजता लालबागच्या राजाचं दर्शन हे भाविकांना मिळतंय. सुरक्षा यंत्रणा संपूर्ण सज्ज ठेवण्यात आलेली आहे आणि हे सुवर्ण महलामध्ये यंदा लालबागचा राजा विराजमान झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. सुबक अशी आणि श्रद्धाळू अशी मूर्ती जी आहे ती लालबागच्या राजाची यंदा सुद्धा दिसून येते. खास आकर्षण डोळ्यांचं लालबागच्या राजाचं असतं, कारण जिथून आपण पाहतो तिथून लालबागचा राजा जो आहे तो दिसत असतो किंवा आपल्याकडे बघतोय असं वाटत असतं. नवसाला पावणारा असं याची ख्याती आहे. त्यामुळे आपापले नवस फेडण्यासाठी किंवा आपली जी मन्नत आपण मागितलेली आहे ती फेडण्यासाठी प्रत्येक भाविक या ठिकाणी श्रद्धेने येतोय. दरवर्षी ही संख्या जी आहे ती आपल्याला वाढताना पाहायला मिळते. तिरुपती बालाजी मुकुट जे आहे ते प्रतिकृती या ठिकाणी यंदा साकारण्यात आलेली आहे आणि या मुकुटाच्या खाली राजा विराजमान झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. दरवर्षी मनमोहक अशी ही मूर्ती दरवर्षी राजाची असते. यंदा सुद्धा हीच मूर्ती पाहण्यासाठी आणि हे लालबागच्या राजाचं रूप आपल्या डोळ्यात साचवण्यासाठी भक्त जे आहेत ते आतुर आहेत आणि प्रत्येक तासोनतास रांगेमध्ये उभं राहून हे भक्त या ठिकाणी येत आहेत आणि आपलं दर्शन घेत आहेत आणि कुठेतरी मनोभावे पूजा करून या ठिकाणाहून निघून जात आहेत. त्यामुळे सुसज्ज अशी यंत्रणा आणि पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात गर्दी लालबागच्या राजाच्या चरणी आपल्याला सागर पाहायला मिळते. नक्कीच विनायक, तुम्ही आपल्यासोबत राहाच तर लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच भाविकांनी रांगा लावलेल्या आहेत. आपण पाहतोय की गणपती उत्सव हा संपूर्ण राज्यामध्ये अतिशय मोठा सण म्हणून साजरा केला जातो. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर अशा सर्वच प्रमुख शहरांमध्ये विविध मंडळांच्या माध्यमातून गणेशोत्सव साजरा केला जातो आणि मुंबईत खास करून लालबागचा राजा असेल, गणेश गल्लीचा गणपती असेल, त्याचबरोबर GSB गणपती असेल, अशा मोठ्या मंडळांकडून विविध आकर्षक देखावे सादर केले जातात. त्याचबरोबर या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. यंदा देखील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहिल्याच दिवसापासूनच मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते आणि पुढील 10 दिवस अशाच पद्धतीची मोठी गर्दी जी आहे ती लालबाग परळ या संपूर्ण भागात पाहायला मिळणार आहे. अवघ्या बाप्पाचं आपलं दर्शन घेण्याकरता राज्यभरातून नव्हे तर देशभरातून मंडळी जी आहेत, लोक जी आहेत ती या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतात आहेत. आज सकाळीच लालबागच्या राजाची प्राण प्रतिष्ठापना झाली. त्याचसोबतच मुंबईचा राजा अर्थात गणेश गल्लीच्या गणपती बाप्पाची देखील संपूर्ण प्राण प्रतिष्ठापना जी आहे ती झालेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. लालबागच्या राजाच्या दर्शनाकरता मोठी गर्दी जी आहे ती उसळलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. सध्या आपण जी दृश्य दाखवत आहोत ती लालबागच्या राजाची मुखदर्शनाची रांग आहे आणि या लालबागच्या राजाचं मुखदर्शन घेण्याकरता मोठ्या संख्येने भाविक जे आहेत ते या ठिकाणी आलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. त्याचसोबतच लालबागच्या राजाची जी नवसाची रांग आहे ती देखील मोठ्या प्रमाणात जी आहे ती गर्दी असलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. भली मोठी रांग
ती देखील लालबागच्या राजाच्या संपूर्ण जे मंडळ आहे त्याच्या मागच्या बाजूने लागलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। पुढील 11 दिवस अशाच पद्धतीने मोठ्या भक्तिभावाने भाविक जे आहेत ते आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन जे आहे ते घेण्याकरता या लालबागच्या ठिकाणी येणार आहेत। त्यामुळे गर्दीचं नियोजन देखील मुंबई पोलिसांकडून करण्यात आलेलं असल्याचं आपल्याला पाहायला। तर ही लालबागच्या राजाची विलोभनीय मूर्ती आपण पाहतो आहोत। लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड अशी ही गर्दी। कुणी वक्रतुंड, कुणी एकदंत, कृष्णपिंकाक्ष, गजवक्र, लंबोदर, त्याचबरोबर विकट, विघ्न राजेंद्र, धूम्रवर्ण, भालचंद्र, विनायक, गणपती आणि गजानन अशा विविध नावांनी ओळखला जाणारा असा हा बाप्पा। आणि या बाप्पाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येनं मुंबई असेल, पुण्यामध्ये असेल, राज्यभरातून भाविक येत असतात। लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी ही दोन्ही दृश्य आपण पाहतो आहोत। सध्या मुंबईमध्ये गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांकडून प्रचंड गर्दी पहाटेपासूनच झालेली पाहायला मिळते। लालबागच्या राजाच्या चरण स्पर्शाची रांग देखील प्रचंड मोठी आहे। त्याचबरोबर मुखदर्शनासाठी देखील भाविकांनी प्रचंड गर्दी केलेली आहे। तर चिंचपोकळीचा चिंतामणी आपण पाहतोय। चिंतामणीच्या दर्शनासाठी देखील भाविकांची गर्दी झालेली आहे। चिंतामणीची प्राणप्रतिष्ठा नुकतीच पार पडलेली आहे। त्याचबरोबर पुण्यामध्ये देखील मानाचे गणपती असतील, त्यामध्ये कसबा, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग, केसरीवाडा हे 5 मानाचे गणपती, त्याचबरोबर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात देखील भाविकांची प्रचंड गर्दी झालेली पाहायला मिळते।